कर्जत नगरी ही सांस्कृतिक वारसा लाभलेले संगीत क्षेत्रातील पंढरी आहे. ह्याच कर्जत तालुक्यामध्ये नवनवीन कलाकार उदयास येत असून पूर्वापार चालत आलेले भजन क्षेत्रातील महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजनभूषण गजानन बुवा पाटील हे ह्याच मातीत जन्माला आले. सुरेल आवाज आणि सुरांचा परिमल यांचा संगम म्हणजेच गजानन बुवा. टिकसल या छोट्याशा गावामध्ये शेती आणि मातीशी इमान राखणाऱ्या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शालेय जीवनात पाय पेटीवर बोटे ठेवून गोड आवाजाची दिशा स्वीकारली आणि पुढे सारे आयुष्य स्वर आणि सुरात एकरूप होऊन गेले. रंगाने भिजला बाई ग. कुटुंबाच्या सहकार्याने आणि पाठिंब्याने गजानन बुवा यांनी जे सुराचे पाऊल उचलले ती पावले अगदी त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिली. त्यांनी त्यांच्या जीवनाचे सोने तर केलेच, पण आपल्या वेगवेगळ्या शैलीने भजन प्रकाराला एक महत्त्व प्राप्त करून दिले. पूर्वापार भजनाला छेद देऊन बुवांनी एक स्वतंत्र शैली निर्माण केली. ऐक यशोदे बाई बाई, ऐक यशोदे बाई बाई बाई, तुझ्या हरीला सांग काय, तुझ्या हरीला सांग. 50 वर्ष भजन सेवेत कायमस्वरूपी अस्तित्व टिकवून त्यांनी मराठी मातीला एक आवाज दिला आणि संतांची मांदी आली गावागावात, घराघरात आणि माणसाच्या मनामनात आवाजाच्या रूपाने टिकून राहिली. अभंग, गवळणी, भारूड आजही रसिकांच्या ओठावर आहेत. त्यांचा सूर जरी हरपला असला तरी स्वर मात्र आजही तितकाच जनमानसात दृढ होऊन बसला आहे. गजानन बुवा जे पवित्र भावनेने जीवन जगले त्या जीवनाला संत तुकारामांच्या अभंगाची आणि माऊलींच्या ओव्यांची सांगड घातली. त्यांचा प्रत्येक स्वर आणि सूर हा शुद्ध आणि निर्मळ झरा होता. भजन हेच त्यांचे जगणं होऊन गेलं. असा हा सुरांचा बादशहा कर्जत सारख्या कलेच्या नगरीत आपल्या कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या पाऊल खुणा जपत त्यांनी आपल्या आयुष्याला वेगळे अस्तित्व प्राप्त करून दिले. हा प्रेरणादायी प्रवास पुढच्या पिढीला अखंड मोलाचा ठरणार आहे. याची जाण आणि त्यांच्या कार्याचे भान ठेवून आज भजनभूषण गजानन बुवा पाटील यांना मरणोत्तर हुतात्मा स्मारक समिती नेरळ यांच्या वतीने हुतात्मा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. जवळीच आहे परिभेटेना, जवळीच